दिवसाच्या कार्यक्रमामध्ये की आपण सगळे गटार साफ करा. या भागातल्या सगळं हा जो नगर आहे तुमचं, या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही हे लोकांनी मला सांगितलेलं आहे. तुमच्या नवीन कॉलनी झाले आज कवठ्याच्या परिसरात बऱ्याच मी ठिकाणी जाऊन आलेलो आहे. तसे साहेब पाणी भरतंय, पाणी या भागात शिरतंय, घरात पाणी येतंय, पाणी बाहेर निचरा होत नाही, हाही प्रश्न आहे. तो आपल्याला बघायचं तर त्यात मार्ग काढायचंच आपल्याला. परंतु आपल्याला आता गटार साफ जर नाही केली तर पाणी गटारातून निचरा होणार नाही आणि त्यामुळे गटारातली घाण, त्याचं पाणी, त्याचं जे काही चिखल कचरा हे जे काढावं लागतं. एक सक्शनची गाडी आहे, ती गाडी सुद्धा आणलेली आहे. ती ते तुमच्या गटारातलं सगळं घाण सक्शन करणार, त्याचं पाणी जे असेल ते पाणी साफ करून तेच पाणी फ्लश करण्याकरता, गटार साफ करण्याकरता सुद्धा त्याच पाण्याचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारची रिसायकलिंगची सोय सुद्धा त्या नवीन वाहनामध्ये आहे. आणि त्यामुळे आज जवळपास 3-4 नवीन वाहनं ही नांदेड शहराला महाराष्ट्र सरकारतर्फे, आपल्या सरकारतर्फे देण्यात आलेली आहे. नांदेड शहर स्वच्छ करण्याकरता, गटार स्वच्छ करण्याकरता. आणि आज पाण्याचा हा नवीन प्रयोग या ठिकाणी 24/7 ही सुरुवात आपली होत आहे.